आम्रपालीने आपली सर्व जमीन संघाला दान केली आणि प्रव्रज्या घेऊन ती भिक्षुणी झाली. मानवी देहाच्या अनित्यतेचे, क्षणभंगुरतेचे फार प्रत्ययकारी वर्णन आम्रपालीने आपल्या गाथेत केले आहे. माझा केशसंभार भुंग्यासारखा काळा कुरळा होता. ते माझे केस आता वृद्धापकाळामुळे भुंग्यासारखे चरचरीत झाले आहेत. पण सत्य सांगणाऱ्याचे बुद्धाचे वचन मात्र कधीच बदलत नाही. सुगंधी फुले रचलेल्या सुंदर परडीप्रमाणे एकेकाळी माझा केशकलाप दरवळत होता. आता तोच केशकलाप जनावराच्या केसाळ कातड्यासारखे वास मारत आहेत. पण सत्य सांगणाऱ्याचे बुद्धाचे वचन मात्र कधीच